हे काय हे कुठली रूम आहे ही आणि कशासाठी मला कशासाठी आणले मला इथे? रूम नाही अरे, हा पिंजरा आहे, पिंजरा. इथे आल्यावर ना सगळे असे पोपटासारखे बोलायला लागतात. मी तेच विचारतोय, म्हणजे मला का बोलवलंय मग इथे? तेच सांगते अरे, पोपटासारखं बोलायला, पेरू खायला घालायला. का मिरची आवडते? युवराज दयानंद खांडेकर. चला बोला आता. पोपटासारखं बोलायला सुरुवात करा. मी काय काही बोलणार? हॅलो मी हे बघा, तुम्ही माझ्याकडून काही वदवून घेऊ शकत नाही, कारण मी गुन्हेगार नाहीये. ओके, मी आहे युवराज खांडेकर. ओके, खांडेकर म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, आमचा MNN न्यूज चॅनल आहे. आमची प्रतिष्ठा तुम्हाला, माझे बाबा दयानंद खांडेकर, ताई कौशिकी खांडेकर. ओके, आमच्या खांडेकर. पोपट, मी तुला विचारलं का तू कोण आहेस, कुठलं घराणं आहे, बाप कोण, बहीण कोण, ते माहितीये मला. मला जे ऐकायचं ना ते बोल. काय ऐकायचं तुम्हाला? आता ते पण मीच सांगू का? बरं चल, तुला ना मी 3 ऑप्शन देते. ऑप्शन ए, कबूल कर की गुलाब बरोबर तुझे कनेक्शन होते आणि तू त्याच्यासाठी काम करत मी हे बघा, आमची कंपनी आहे MNN, मी तिथे काम करतो. माझा आणि गुलाबचा काही संबंध नाही. ओके, सिरियसली? हो, म्हणजे तुम्ही काही मान्य करायला लावाल आणि मी करू काय? ऑप्शन 2, एक्झॅक्टली असंच पळून जायचं आणि मग कायमचं कळतं ना तुला? तुम्ही काय करणार आहात माझ्यासोबत? सिनेमात पाहिलं नाही का रे कधी? काय? पोलीस गुन्हेगाराला सोडून देतात, मग तो गुन्हेगार एकदम जीवाच्या आकांताने धावत सुटतो. मग एक बंदुकीची गोळी येते, ती त्याच्या छाताडाच्या आर पार जाते आणि काळजाच्या चिंधड्या उडवते. एन्काउंटर? There you go. तुम्ही असं नाही करू शकत, प्लीज. तुम्ही तुम्ही करू नाही शकत असं. हो ना, नाही करू शकत मी, कारण ते कायद्यात बसत नाही ना. तुम्ही पोलीस आहात, तुम्ही कायदा नाही मोडू शकत. पण तुझ्यासारख्या गुन्हेगारासाठी जे कायदा बनवते